जे दिव्यांगाच्या ताटातलं घास उचलणारी औलाद असेल ते औलाद बाहेर काढू आणि दिव्यांगच त्यांना बाहेर काढणार, त्यांना प्रहार स्टाईल दणके पण देणार। आता जर पाहिलं तर अनेकांनी जे आहे ते नोकऱ्या मिळवलेल्या आहे, अशांची चौकशी करण्याची तुम्ही काही आदेश वगैरे देणार? चौकशी फक्तच नाही तर माझं असं मत आहे का ज्यांनी ते चुकीचं प्रमाणपत्र दिलं ते सगळे जे काही सहभागी आहे त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचे आम्ही आदेश दिले। MPSC UPSC मध्ये हा प्रकार घडतोय, आता जिल्हा परिषदेच्या परीक्षांमध्येही असा प्रकार घडताना दिसतोय। आता अशामध्ये कठोर कारवाई व्हावी याच्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार? कसं आहे, लोकांचा न्यायालयावर UPSC सारख्या संस्था MPSC सारख्या संस्थेवर खूप विश्वास होता, तर तो विश्वास उडत चाललेला आहे। न्यायालयात तर आता लोक जाव की नाही जावं अशी भीती वाटतं। इतका अतिशय वाईट अवस्थेमध्ये न्यायव्यवस्था आलेली आहे, म्हणजे ती हातचं बावलं बनू नये एवढंच आता राहिलेलं शिल्लक आहे।